आधी बायकोचा गळा दाबून खून केला, त्यानंतर तोच मृतदेह घेऊन गावभर हिंडला। मध्यरात्री 1:30 वाजण्याची वेळ होती जेव्हा नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली। रागाच्या भरात हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची या विचारानं तो मृतदेह दुचाकीवर घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला। त्याला वाटलं आपण कुठेतरी या मृतदेहाची विल्हेवाट लावू, पण त्याला काय माहित होतं की स्वागताला पुढे पोलीस दांडकं धरून बसलेत। जेव्हा तो बायकोचा मृतदेह गाडीवर मागे बसून रस्त्यावरून चालला होता तेव्हा गस्त घालत असलेल्या आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस पथकाला त्याच्यावर संशय आला, म्हणून त्यांनी त्याची चौकशी केली। तेव्हा त्यानं खून करून मृतदेह घेऊन जात असल्याचं त्यांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। साध्या घरगुती कारणावरून या नवरा बायकोच्यात किरकोळ वाद झाला। या वादाचं रूपांतर भांडणात झालं। शेवटी सनकी नवऱ्यानं तिचाच गळा धरला आणि तिला जागेवर संपवलं। विशेष म्हणजे हे सगळं होत असताना त्यांचा 8 वर्षाचा मुलगाही तिथेच होता। त्यानं त्याच्या उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघितलं। नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सफारी। मंडळी, पुण्याच्या नांदेड सिटी जवळ ही सगळी घटना घडली आहे। राकेश राम नाईक निसार असं या आरोपीचं नाव आहे, तर बबिता निसार असं त्याच्या बायकोचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या आधी राकेश आणि बबिता यांच्या स्वयंपाक करण्यावरून छोटा वाद झाला। नंतर या वादानं तू घरात पैसे का देत नाही असं वळण घेतलं। शेवटी छोटा असणारा वाद टोकाला गेला आणि राकेशने बबिताचा गळा आवळून तिचा खून केला। घरगुती वादातून झालेल्या खुनावेळी राकेश आणि बबिता यांचा 8 वर्षांचा मुलगाही तिथे उपस्थित होता। त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या बापाला आईचा खून करताना पाहिलाय। त्यामुळे जेव्हा पोलिसांनी त्या पोराची चौकशी केली तेव्हा त्यानं बापानं केलेलं सगळं काळं कृत्य घडाघडा सांगितलंय। राकेशनं बबिताचा खून केल्यानंतर त्या मृतदेहाची व्यवस्थित विल्हेवाट लावायची ठरवलं। त्यासाठी त्यानं त्या मृतदेहाला कापडात गुंडाळलं आणि घराबाहेर पडला। बॉडीला घेऊन गाडीवर बसला आणि निघाला। मात्र पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं आणि त्यानंतर त्याची चौकशी सुरू केली। पण सुरुवातीला पोलिसांना त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। मृतदेह कोणाचा आहे, कुठून आलाय, तू कुठे घेऊन चाललाय असे प्रश्न पोलिसांनी त्याला विचारले, पण राकेशने उडवाउडवीची उत्तरं दिली। मित्राने हा मृतदेह मागवला आहे, त्याला खेड शिवापूर जवळ नेऊन देतो असं त्यानं सांगितलं। मृत पत्नीनं फाशी घेतली असल्याचंही त्यानं आधी पोलिसांना सांगितलं होतं। मात्र पोलिसांचा पुन्हा संशय बळावला आणि त्याच्याकडे पुन्हा विचारणा सुरू केली। नंतर पोलिसांनी थेट राकेशला घेऊन त्यांचं दाहेरीतलं घर गाठलं। तेव्हा राकेश आणि बबिता यांचा 8 वर्षांचा मुलगा घरी झोपलेला दिसला। पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता मुलांनी थेट पोलिसांना वडिलांनीच आईला मारून टाकल्याचं सांगितलं। आई आणि वडिलांमध्ये जेवणाच्या कारणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून कायम वाद व्हायचे। आज वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर बाबांनीच आईला गळा दाबून मारून टाकलं असं त्या 8 वर्षाच्या पोरानं सांगितलं। मंडळी, पुण्याच्या दाहेरी या परिसरात राकेश आणि कुटुंब राहत होतं। राकेश मजुरी करायचा, सकाळी मजुरी करायला जायचं आणि रात्री परत माघारी यायचं असं त्याचं रुटीन होतं। पण रोज रात्री घरी आल्यानंतर त्याच्या बायकोशी भांडण व्हायचं। याच भांडणानं आता एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललंय। रात्री साधारण 1 वाजताच्या सुमारास स्वामीनारायण मंदिरासमोरून भूमकर पुलाजवळ नागरिकांनी एका व्यक्तीला संशयितरित्या गाडीवरून काहीतरी घेऊन जात असल्याचं पाहिलं आणि त्यानंतर त्या स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली। यावेळी भूमकर पुलाजवळ बीट मार्शल पोहोचलं आणि त्याला पकडलं असता त्यानं गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र बीट मार्शलने या राकेशला पकडलं आणि त्याला बेड्या ठोकल्या। म्हणजे पुण्याच्या नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र अद्यापही दोघा पती पत्नीमध्ये नेमकं काय झालं होतं, आरोपी पती राकेश निसार यानं आपल्या पत्नीला नेमक्या कोणत्या कारणामुळे संपवलं याबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती समोर येऊ शकलेली नाही। तर तिकडे पुण्याच्याच इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातही इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला असा जाब विचारायला गेलेल्या भावाचाच जीव घेतल्याची घटना घडली आहे। त्याचं झालं असं की अंथुर्णे गावात शनिवारी 3 एप्रिलला संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आकाश मुशा चौगुले या 22 वर्षांच्या तरुणाचा खून झाला। तर या प्रकरणी राजेश उर्फ तात्या साहेबू पवार या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे। खून झालेला व्यक्ती आणि आरोपी हे दोघे एकाच गावातील आहेत। झालं असं की राजेश उर्फ तात्या साहेबू पवार याने त्याच गावातील आपला नातलग असलेल्या आकाश मुशा चौगुले याच्या इंस्टाग्रामवर आकाश चौगुले यांच्या बहिणीचा फोटो मेसेज करून पाठवला होता। यावरून आकाश चौगुले आणि आकाशची आई शांताबाई चौगुले हे राजेश पवार याच्याकडे त्याच्या मौजे अंथुर्णे येथील घरी जाब विचारण्यासाठी गेले होते।
त्यावेळी आकाश चौगुले यानं राजेशला तू माझ्या बहिणीचा फोटो इंस्टाग्रामवर मला का पाठवला अशी विचारणा केली। त्याचाच राग मनात धरून राजेश पवार यानं आकाश चौगुले याचा गळा दाबून त्याला उचलून मोकळ्या जागेमध्ये पडलेल्या दगडावर जोरात आपटला। त्यानंतर आकाश चौगुले निश्चित पडला, तो हालचाल करत नव्हता। त्याच वेळी राजेश पवार यांनी तिथून पळ काढला। त्यानंतर आकाश चौगुलेला उपचारासाठी त्याच्या लासुर्णे येथील देसाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला, मात्र आकाशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। दरम्यान आरोपी हा तिथून फरार झाला होता। त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी कडबनवाडी गावच्या हद्दीत 3 पथकं तैनात केली आणि मोठ्या शितापीनं पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय। म्हणजे तसं बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता दिवसेंदिवस बदलू लागली आहे। अशातच या दोन्ही घटना घडल्यात। बाकी वाढत्या गुन्हेगारीमुळे बदलणाऱ्या पुण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।